Hello to all my precious friends out there. तुम्ही सगळे माझ्याकरता खूप प्रिशियस आहात, कारण की तुमच्याशीच हे देशाचं भविष्य आहे. आज आपण जे आहे रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट हा जो चॅप्टर आपला चालला आहे, त्यालाच पुढे कंटिन्यू करू. रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट म्हणजे जे आर्ट म्हणजे कला, कलाशी संबंधित हा चॅप्टर आहे. विविध प्रकारचे कला. आता आपण जसं वाचतो आहे रजा जे आहे त्यांची कलाच्या बाबतीत वाचतो आहे. पेंटिंग्स त्यांच्या खूप सुंदर आहेत. कशा प्रकारचे त्यांनी विविध जॉमेट्रिकल पेंटिंग्स केल्या आणि त्यांना पद्मविभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री सगळं त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यांच्याबद्दल आपण वाचतो आहे. तर चला आपण अनेक वाचूया आणि माहिती घेऊ या रजा या कलाकाराच्या बारेमध्ये. तर रजाच्या बारेत आपण आतापर्यंत हे वाचलंय की त्यांनी कशा प्रकारे कलाची शिक्षा, ड्रॉइंगची शिक्षा जी आहे ती आधी नागपूरला घेतली, मग मुंबईला घेतली आणि त्यानंतर ते फ्रान्स गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी ड्रॉइंगच्या बाबतीत शिक्षा जी एक फॉर्मल एज्युकेशन असतं ते घेतलं. त्यानंतर ते फ्रान्समध्येच त्यांनी एका फ्रेंच मुलीशी लग्न केलं आणि तिथेच ते बसून गेले. आता आपण हे वाचल्यानंतर की त्यांना किती अवॉर्ड्स मिळालेले आहेत. सगळे पद्म अवॉर्ड्स तिन्ही मिळालेले आहेत. त्याच्याबरोबरच मग आपण वाचलं होतं की त्यांचे जे बिंदू, जे पॉइंट असतं तेच जे आहे त्यांच्या पेंटिंगचं मेन थीम बनून गेलं होतं नंतर जाऊन. ही डिस्क्राइब्ड हिज वर्क इन दीज वर्ड्स. तर त्यांनी आपले जे काम आहे, त्यांचा जो वर्क होता त्यांना अशा शब्दांमध्ये डिस्क्राईब केला स्वतःनी त्यांनी. माय वर्क इज माय ओन इनर एक्सपिरियन्स and involvement with the mysteries of nature and form which is expressed in color, line, space and light. तर ते काय म्हणाले की माझं जे काम आहे ते माझं स्वतःचा आतून जो माझा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि इन्व्हॉल्वमेंट म्हणजे जे आपण कोणत्या वस्तूमध्ये गुंतून जातो तर ते विथ द मिस्ट्रीज ऑफ नेचर. कशाबरोबर गुंतणं आणि कसला अनुभव, जो रहस्य आहे, जो नेचरचा निसर्गाचा जो रहस्य आहे त्याच्याबरोबर आणि त्याचे जे फॉर्म आहेत, विविध प्रकार आहेत जे त्याचे प्रकृतीचे विच इज एक्सप्रेस आणि तेच त्यांनी जे आहे म्हणतात की मी त्याला एक्सप्रेस केलं कलरमध्ये, विविध रंगांमध्ये, लाईन्समध्ये, स्पेसमध्ये आणि लाईटमध्ये. अशा प्रकारे मी त्यांना एक्सप्रेस करतो. माझे काम, माझे स्वतःचे अनुभव आणि स्वतःचं माझं गुंतवणूक आहे. अशा प्रकारे जे निसर्गाचं जे रहस्य आहे तर त्यांना मी अशा प्रकारे रंग आणि लाईट, लाईन, स्पेस मध्ये दाखवतो. हे त्यांनी आपल्या कामाबद्दल बोलले. Sometimes an artist's thoughts appear to be too complex or even complicated when they are expressed through words. कधी कधी एका कलाकारचे जे थॉट्स असतात, जे विचार असतात ते खूपच कठीण असतात, आपल्याला जड असतात समजणं. वेन दे आर एक्सप्रेस थ्रू वर्ड, जेव्हा ते शब्दांमध्ये आपल्याला एक्सप्रेस करतात. कधी कधी आपण काही कोणची नॉवेल वाचतोय सपोज, तर ते आपल्याला समजायला एकदम टाइम लागतो की ऍक्च्युली जो आहे ऑथर आहे तो म्हणणं काय चाहतोय. फॉर हिम द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क, हिज पेंटिंग्स. पण रजा करता त्यांचा जो कम्युनिकेशनचा जो माध्यम होता, जो संपर्क साधायचा माध्यम होता, तो त्यांची पेंटिंग्स होते. आणि रजा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. ते भयंकर क्रिएटिव्हिटी होती त्यांच्यामध्ये, खूप रचनात्मक होते ते. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह पेंटिंग होते, म्हणजे खूप काही दाखवत होते त्यांची पेंटिंग. दिस ग्रेट आर्टिस्ट पास्ड अवे ऑन 23 जुलै 2016 ॲट द एज ऑफ 94. तर हे 94 इयर्सचे होते जेव्हा 23 जुलै 2016 त्यांची मृत्यू झाली. लिव्हिंग बिहाइंड अ लिगेसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स. आणि आपल्या मागे ते एक लिगेसी सोडून गेले, खूप म्हणजे की भव्य धरोहर सोडून गेले ते पेंटिंग्सची. अचीव्ड थ्रू एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशन्स ऑफ लाईन्स अँड कलर. जे त्यांनी अचीव्ह केलं होतं, उपलब्धी त्याची कशी हासिल केली होती, खूप जी त्यांची एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशन होते, तुम्ही पाहू शकता जशी की ही पेंटिंग पण, आणि लाईन्स अँड कलर्स खूप सुंदर होते सगळे. दॅट डेपिक्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंपोजिशन्स. तर हे खूप जास्त म्हणजे की विशेषहूनही जास्त विशेष होतं, असे एक्स्ट्रा ऑर्डिनरी यांचे कंपोजिशन्स होते. बघू शकता तुम्ही ही पेंटिंग मध्ये स्क्वेअर, ट्रँगल, सर्कल, जितके जॉमेट्रिकल शेप्स असतात सगळे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील. तर तेच त्यांचं खासियत होती. तर अशा प्रकारे तुम्ही लोक आहात, जसे तुम्हालाही कोणी कोणी असतील मुलं मुली ज्यांना खूप सुंदर शौक असेल आणि करत असाल चित्रकारी वगैरे, तर ते तुमचा जोही काही रुची आहे, रुझान जिकडेकडे आहे, तुम्ही त्याला पूर्ण पुढे वाढवा आणि त्याच्यातच म्हणजे उत्तरोत्तर तुम्ही काही खूप मोठं नाव हासिल करू शकता कधी ना कधी. तर अशा प्रकारे आपण रजाच्या बद्दल वाचलं. आता आपण गोंद आर्ट ह्याच्याबद्दल वाचूया. पहा, ही जी पेंटिंग दिसते ही कसली आहे,
ही गोंद आर्टची एक एक्झाम्पल आहे. आता गोंद आर्टच्या बारेमध्ये वाचू आपण. गोंद आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. ही एक ट्रायबल आर्ट आहे. ट्रायबल म्हणजे काय, ते जसं जनजातीय असतं ना, तर तशा प्रकारची एक आर्ट आहे. म्हणजे खूप गावा गुवादड अगदी खूप आतले लोक जसे अंदरुनी इंटिरियर पार्ट्स मध्ये जे असतं ते करतात हे लोक, ते ट्रायबल आर्ट्स असतात. इट हॅज बीन डेव्हलप्ड अँड प्रिझर्व्ड बाय द गोंड ट्रायबल पीपल residing largely in the Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Odisha states of India. तर हे सगळं काय आहे की एक तर हे ट्रायबल आर्ट आहे, जनजातीय कला आहे, आणि ह्याचं डेव्हलप कुठे झालंय, डेव्हलपमेंट म्हणजे की आणि पुढे पुढे वाढलं कसं, आणि प्रिझर्व केलं. प्रिझर्व म्हणजे की राखून ठेवलं त्याला, आणि पिढी तर पिढी वाढवलं बाय द गोंड ट्रायबल पीपल. तर गोंडचे जे ट्रायबल पीपल जनजातीय लोक आहेत, ते लोक कुठे कुठे राहतात, ते लोक आहेत मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा. अशा प्रकारे हे जे भारतचे जे हे स्टेट्स आहेत, राज्य आहेत, या सगळ्या स्टेट्समध्ये हे गोंड ट्रायबल्स जे आहेत बसतात. फ्रॉम देअर ट्रेडिशनल टेल्स अँड मायथॉलॉजी वी लर्न that they have lived in India for thousands of years even before the other inhabitants came here. तर आपण जेव्हा त्यांचे ट्रेडिशनल टेल्स वाचतो, म्हणजे कहाण्या वाचतो, जे त्यांच्या खूप जास्त पारंपरिक आहेत, पारंपरिक कहाण्या वाचतो त्यांच्या, आणि त्यांची मायथॉलॉजी जी वाचतो, त्याच्याने आपल्याला कळतं की ते भारतामध्ये असे हजारो हजार सालपासून राहतात, जेव्हा की आणि कोणतेही बाहेरनं इनहॅबिटंट्स नव्हते आले बाहेरनं. ठीक आहे, अशा खूप खूप जुने म्हणजे शेकडो साल जुने हे लोक इथे राहणारे आहेत. द गोंदी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू, द्रविडियन लँग्वेज. तर ह्यांची जी लँग्वेज आहे, भाषा आहे, ती तेलुगू सारखी आहे, जी की एक द्रविडियन लँग्वेज आहे, द्रविडियन भाषा आहे. गोंद आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. तर ही विशेष करून सेंट्रल इंडिया, मध्य भारतमध्ये ही फैललेली आहे गोंद आर्ट. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्दन वॉल्स ऑफ देअर हाऊसेस. तर आधी काय होतं की जे ओरिजिन होतं याचं, म्हणजे जिथून ही कला वाढली, तर हे लोक आपल्या घराच्या भिंतींवरती, जे मातीच्या भिंती असतात, अर्दन म्हणजे मातीचं भिंत, तिथे ते हे कला करत होते. मोस्ट फोक आर्ट्स इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक्स ऑफ प्रिपेअरिंग कलर्स अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स. हा जास्त जितक्याही अशा प्रकारचे फोक आर्ट्स असतात, लोककला ज्याही असतात, त्यांच्यामध्ये काय असतं की नॅचरल टेक्निक, जे एकदम प्राकृतिक अशा प्रकारचे टेक्निक्स असतात, वापरले जातात. प्रिपेअरिंग कलर्स, रंग बनवायचे असे प्राकृतिक तरीक्याने बनवले जातात, आणि अशा प्रकारचे अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स, तर त्याच्यानेच वापरलं जातं. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन अ स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. आणि हे एक पिढीतनं दुसऱ्या पिढीमध्ये हळूहळू एकदम स्मूथ प्रोसेस आहे त्याची, आणि ती पुढे वाढवली जाते हे अशा प्रकारची कला. गोंद आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. तर अशाच प्रकारे गोंद आर्टही अशीच होते. जितकेही लोककला असतात ते असेच वाढतात, चाहे गाण्याची असो, नृत्याची असो, ड्रॉइंगची असो, ना पेंटिंग आहे, काही पण आहे, तर ते असेच वाढतात पुढे. तर गोंद आर्ट पण काही एक्सेप्शन येते, असंच वाढलंय. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स क्रिएट्स अ प्लेझंट ॲटमॉस्फिअर. एक कोणचं घर जे की सुंदर अशा प्रकारच्या पिक्चर्सनी जे आहे बनलेलं असे जिथे, तो खूप छान प्लेझंट म्हणजे सुखद ॲटमॉस्फिअर बनवतं. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. ह्याच्याच बरोबर आर्ट जी आहे, म्हणजे ड्रॉइंग वगैरे जी आहे, ती एक माध्यम आहे रेकॉर्ड करायचं, म्हणजे की ते तिला जपून ठेवायचं, अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन, जे आपण पाहिलंय तिला जपून ठेवायचं, हे एक माध्यम आहे आर्ट. In folk arts, you yourself prepare the canvas, the surface on which to draw, and the colors with which you draw. तर फोक आर्ट्स मध्ये म्हणजे जे की अशा प्रकारचे लोककला असतात, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः कॅनव्हास आपला बनवता, आणि द सरफेस ऑन विच टू ड्रॉ, म्हणजे की कॅनव्हास म्हणजे काय, सरफेस जो मागचा जिथे तुम्ही बनवताय तो तुम्ही स्वतः बनवता, अँड द कलर्स विथ विच यू ड्रॉ, आणि कलर ज्याच्याने तुम्ही ड्रॉ करता तेही तुम्ही स्वतः बनवता. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. आणि त्यासाठी हे जे फोक आर्ट आहे, हे लोककला बनवणं म्हणजे अशा प्रकारची, हे एक खूप सुंदर सुखद एक्सपिरियन्स असतो. दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. आणि हे जे रिचनेस आहे ह्याची, ही कशामध्ये रिफ्लेक्ट होते, कशामध्ये दिसते, त्यांचा जो मीडियम आहे, जे दाखवतात, जशा प्रकारे दर्शवतात ते लोक या कलाला, त्याच्यामध्ये हे दिसून पडतं. In the days of past, several things in nature, such as soils of different shades, the juice of plants, leaves, tree bark, flowers, fruits, and even things like coal and cow dung were used to prepare colors. तर अशा प्रकारे विविध वस्तूंचा यूज करून
प्राकृतिक जे आहे रंग बनवले जात होते. आता आपण हा जो पार्ट आहे आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. पुढे आपण आपला इंग्लिश वर्कशॉप पाहू एकदा. सुटू द इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 5 बघा. राईट अबाउट द फॉलोइंग इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ गोंद आर्ट विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. तर इथे मी आन्सर्स डायरेक्टली तुम्हाला दिलेले आहेत. पॅसेजच्या हेल्पनी आपल्याला इम्पॉर्टंट फीचर्स लिहायचे गोंद आर्टचे. सगळ्यात पहिलं आहे डेव्हलप अँड प्रिझर्व्ड बाय. कोणी डेव्हलप केलं आणि प्रिझर्व केलं गोंद आर्टला? द गोंड ट्रायबल पीपल रिसाइडिंग लार्जली इन मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा इन इंडिया. तर या लोकांनी जे आहे हे जे जितके ट्रायबल्स आहेत, जनजाती आहेत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये राहणारे या लोकांनी ह्याला डेव्हलप केलं आणि प्रिझर्व केलं, म्हणजे राखून ठेवलं याला. मीडियम ऑफ, कसलं मीडियम आहे? इट इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेसिंग, रिकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. जे आपण पाहिलंय ते सगळं एक्सप्रेस करायचा एक हा माध्यम आहे. प्रिपेअरिंग द कॅनव्हास, मीडियम. मीडियम कसा प्रिपेअर करतात? इट इज द सर्फेस ऑन विच द पेंटिंग इज ड्रॉन. पेंटिंग कशा ड्रॉन होते? सरफेस वरती, म्हणजे त्याला एक खालती काही लागतं. इन द पास्ट पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन अर्दन वॉल्स ऑफ देअर होम्स इटसेल्फ. पूर्वच्या काळी लोक जे आहे काय करत होते? पिक्चर्स ड्रॉ करत होते अर्दन वॉल्स वरती, म्हणजे मातीच्या ज्या भिंती त्याच्यावरती आपल्या घरात. आणि अशा प्रकारे ते कॅनव्हास त्यांचं तेच होतं. प्रिपेअरिंग कलर्स, कलर्स कसे बनवत होते? इन द डेज ऑफ द पास्ट several things in nature such as soil of different shades. तर पहिल्याच्या काळी जे आहे काय होत होतं? प्रकृतीचे विभिन्न वस्तू, जसं की सॉइल. सॉइल म्हणजे काय? माती. विभिन्न रंगांची, विभिन्न शेड्सची माती असते, वेगवेगळे शेड्स असतात. ज्यूस ऑफ प्लांट्स, जे झाडं असतात त्यांचे ज्यूस काढले जात होते. लीव्स, पानांचे ज्यूस. ट्री बार्क, फ्लावर्स, फ्रुट्स, या सगळ्यांचे ज्यूस घेतले जात होते आणि त्याच्याने रंग बनवलं जात होतं. आणि इव्हन थिंग्स लाईक कोल अँड काउडंग, म्हणजे कोल म्हणजे काय? जो कोयला असतो तो, आणि काउडंग म्हणजे गाईचं जे गोबर असतं. ह्या सगळ्यांनी सुद्धा जे आहे रंग बनवले जात होते. वर यूज टू प्रिपेअर कलर्स. आउटलाईन्स काय राहत होती? इन द गोंद स्टाईल ऑफ आर्ट द डिझाईन्स मे व्हेरी अ लिटिल फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट, बट द डिझाईन्स दॅट फिल इट मेक द होल पिक्चर लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. तर आर्टिस्ट टू आर्टिस्ट जो आहे तो डिझाईन वेगळा भलेही आहे, पण त्याचा जो मेन जो हे राहत होतं ते एकासारखं राहत होतं आणि ते लाईव्हली राहत होतं फार जास्त. व्हेरिएशन इन ड्रॉइंग. ड्रॉइंग मध्ये खूप व्हेरिएशनही राहायचं. कसं? द कलर्स, टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स युज्ड इन ड्रॉइंग व्हेरी फ्रॉम पेंटिंग टू पेंटिंग. तर कलर जे राहत होते, टेक्स्चर जे राहत होतं आणि पॅटर्न प्रत्येक ड्रॉइंगचं वेगळं राहत होतं. व्हेरीचा अर्थ आहे काय? की वेगळं असणं, काही डिफरंट असणं. टेक्स्चर डिझाईन्स. टेक्स्चर डिझाईन्स बघा, बाय युझिंग डॉट्स, स्ट्रेट लाईन्स, डॉटेड लाईन्स, हे सगळे याच्यामध्ये यूज होत होते. डॉट्स यूज होते, स्ट्रेट लाईन्स सीध्या लाईनी, डॉटेड लाईन्स, कर्वी शेप्स, कर्वी म्हणजे थोडस आडवं तिडवं असं, अँड सर्कल्स, सिम्पल टेक्स्चर डिझाईन्स आर मेड. तर हे सगळे अशा प्रकारचे टेक्स्चर डिझाईन बनत होते याच्यामध्ये. क्वेश्चन 6 आहे तुमचं. व्हाय डज द ऑथर थिंक दॅट द रूट्स ऑफ फोक आर्ट लाय इन वुमेन्स चोर्स. असं का वाटतं ऑथरला, लेखिकाला, की जे हे जे आहे हे रूट या फोक आर्टचं, म्हणजे की ज्या लोककलाचं जे रूट आहे, बेसिस आहे, ते बायकांच्या घरच्या कामांमध्ये आहे, ते तिथे कुठेतरी निहित आहे. इन द पास्ट इट वॉज द ड्युटी ऑफ वुमेन टू लुक आफ्टर हर होम अँड अर्थ. तर पूर्वीच्या काळी बायकांची ही ड्युटी राहत होती, बायकांचे कर्तव्य राहते की ते घराचं रखरखाव करे, देखभाल करे, सगळं घर आणि सगळं जेवण खाण सगळं तिच्याच जिम्मेदारी होती. इट इन्क्लुडेड डेकोरेटिंग द हाऊस. तर त्याच्यात जे आहे घराला रखरखाव मध्ये घराला सुंदर बनवणं हे पण त्यांची ड्युटी राहायची. विथ डिफरंट थिंग्स लाईक फ्लावर्स, रंगोलीज, तर जसं की फुलं आहे, रांगोळी काढणं, हे सगळं ते करत होत्या. दे हँडल्ड इट व्हेरी क्रिएटिव्हली बाय शोल्डरिंग द अदर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ देअर होम. तर घराचे विभिन्न कामं करूनही ते लोक हे काम, जे क्रिएटिव्हिटीचं काम आहे, खूप छान करत होत्या. दे यूज देअर ओन क्रिएटिव्हिटी व्हाईल डुईंग इट. आणि आपलं स्वतःचं जे आहे रचनात्मकताचं यूज करत होते करायला हे सगळं. सो द ऑथर थिंक्स दॅट द रूट्स ऑफ फोक आर्ट लाईज इन वुमेन्स चोर्स. आणि म्हणून जी लेखिका आहे तिला असं वाटतं की रूट ह्याची जी आहे बायकांच्या कामांमध्ये आहे. फ्रॉम द पॅसेजेस लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू जॉमेट्री, कलर्स आणि डिझाईन्स. तर बघा हे कोणते आहेत? जॉमेट्रीशी रिलेटेड शब्द आहेत. सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, लाईन, डॉट.
मग आहे कलर्स. कलर्स कोणते यूज झाले होते? ऍबस्ट्रॅक्ट कलर्स, ब्लू, पेंट, पेंटिंग्स, ऑरेंज, स्ट्रायकिंग, हे सगळे कलर्सच्या रिलेटेड शब्द आहेत. आणि डिझाईन्स, कोणते डिझाईन्स आहेत? ह्युमन फिगर्स, सीन्स, ऍबस्ट्रॅक्ट, हे डिझाईन्स झाले. तर आपण आजच्या सेशनमध्ये खूप काही महत्वाचं पाहिलंय. रजाच्या पेंटिंगच्या बाबतीत अनेक आपण जाणलं, त्यानंतर गोंद आर्ट ह्याच्या बाबतीतही आपण जाणलंय कशा प्रकारे फोक आर्ट आहे आणि कसं एक पिढीतून दुसऱ्या पिढीची हस्तांतरित झाली आहे. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतोय. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.